हॅलो स्टुडंट्स, आपला केमिस्ट्रीचा बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री मधला पुढचा पॉईंट आहे ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर मासेस. याच्या आधी तुम्ही ॲटम आणि मॉलिक्यूलबद्दल अभ्यास केलेला आहे. आता आपण ॲटॉमिक मास म्हणजे काय ते बघू. ॲटॉमिक मास म्हणजे एव्हरी इलेमेंट हॅज अ कॅरेक्टरिस्टिक ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास इज द mass of an atom. It is actually very small. For example, the mass of one hydrogen atom is 1.6736 into 10 raised to minus 24 gram. This is very small quantity and not easy to measure. ॲटॉमिक मास म्हणजे काय तर हे ॲटमचं मास असतं की जे खूप लहान असतं, जे आपण मेजर करू शकत नाही. तर 1 हायड्रोजन ॲटमचं मास जवळजवळ 1.6736 इंटू 10 रेज टू मायनस 24 इतकं असतं. ते ग्रॅममध्ये आपण मोजतो. इन द प्रेझेंट सिस्टीम मास ऑफ ॲन ॲटम इज डिटरमाइंड रिलेटिव्ह टू द मास ऑफ अ कार्बन 12 ॲटम ॲज द स्टँडर्ड. आजच्या प्रेझेंट सिस्टीममध्ये मास हे कशाशी रिलेटिव्ह मोजलं जातं तर कार्बन 12 ॲटमच्या रिलेटिव्ह मोजलं जातं. म्हणजे कार्बन 12 ॲटम हा स्टँडर्ड ॲज अ स्टँडर्ड म्हणून वापरतात. द ॲटॉमिक मासेस आर एक्सप्रेस इन अमू. 1 अमू इज डिफाईन्ड ॲज अ मास एक्झॅक्टली इक्वल टू 1/12 ऑफ द मास ऑफ 1 कार्बन 12 ॲटम. रिसेंटली अमू has been replaced by unified mass unit called Dalton. Symbol is small u or dA. U means unified mass. Next is average atomic mass. Many naturally occurring elements exist as a mixture of more than one isotope. Isotope means have different atomic masses. म्हणजे ज्यांचे ॲटॉमिक मास हे डिफरंट असतं त्याला आपण आयसोटोप म्हणतो. द ॲटॉमिक मास ऑफ सच ॲन इलेमेंट इज द वे ॲव्हरेज ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ इट्स आयसोटोप्स. दिस इज कॉल्ड ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ॲन इलेमेंट. म्हणजे सिम्पली आपण जसं मार्क्सचं ॲव्हरेज काढतो तसं सगळे जे आयसोटोप्स असतात त्यांचा ते वेटचा ॲव्हरेज काढतात मासचा, आणि तो ॲव्हरेज म्हणजे त्याचा ॲव्हरेज ॲटॉमिक वेट. नेक्स्ट पॉईंट इज मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास ऑफ अ सबस्टन्स इज द सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ द ॲटम ऑफ ॲन इलेमेंट which constitute the molecule. Molecular mass of a substance is the mass of one molecule of that substance relative to the mass of one carbon 12 atom. It is obtained by multiplying average atomic mass of each element by the number of its atom and adding them together. मॉलिक्युलर मास म्हणजे सिम्पली जे आपण ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढलेलं असतं प्रत्येक ॲटमचं, त्यांची सम म्हणजे त्यांची बेरीज, म्हणजेच त्याला म्हणतात मॉलिक्युलर मास. आणि मॉलिक्युलर मास हे कसं काढतात तर ॲव्हरेज ॲटॉमिक मासला नंबर ऑफ जे ॲटम असतात त्याच्याने मल्टिप्लाय करून आणि त्यांना ॲड करून ॲडिंग देम टुगेदर करून आपण मॉलिक्युलर मास हे काढू शकतो. नेक्स्ट इज फॉर्म्युला मास. व्हॉट इज मीन बाय फॉर्म्युला मास? द फॉर्म्युला मास ऑफ अ सबस्टन्स इज द सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ द ॲटम्स प्रेझेंट इन द फॉर्म्युला. फॉर्म्युला मास म्हणजे सिम्पली सम ऑफ ॲटॉमिक मासेस, एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी त्यात काही एवढं नाही आहे. Next concept is mole. Expressing large count of objects is made easy by using quantitative objectives such as dozen, gross. You know that even a small amount of any substance contain very large number of atoms or molecule. आपल्याला माहिती आहे की स्मॉल अमाऊंट मधला जरी छोट्यातला छोटा सबस्टन्स असला तरी त्याच्यामध्ये
खूप लार्ज नंबरचे ॲटम्स आणि मॉलिक्यूल हे प्रेझेंट असतात. वी यूज अ क्वांटिटेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह मोल टू एक्सप्रेस द लार्ज नंबर ऑफ सब मायक्रोस्कोपिक एंटायटीज लाईक ॲटम्स, आयन्स, इलेक्ट्रॉन एक्सेट्रा. तर मग आता हे लार्ज नंबर ऑफ सब मायक्रोस्कोपिक एंटायटीज जे असतात ते कशाने एक्सप्रेस करायचे आपण त्यांना एक्सप्रेस तर ते मोलमध्ये एक्सप्रेस केलं जातं. नाव द डेफिनेशन ऑफ मोल इज 1 mole is the amount of a substance that contains as many entities or particles as there are atoms in exactly 12 gram of the carbon 12 isotopes. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की युनिट म्हणून आपण मोल वापरतोय आणि त्याचा सिम्बॉल जो आहे तो मोल आहे. स्पेलिंग आहे MOL, मोल. Next point is molar mass. The mass of 1 mole of a substance or element or compound in grams is called its molar mass. The molar mass of any element in grams is numerically equal to atomic mass of that element in U or atomic mass. The molar mass म्हणजे 1 मोल ऑफ सबस्टन्स किंवा इलेमेंट कंपाऊंड जर आपण घेतला आणि तो जर ग्रॅममध्ये लिहिला तर त्यालाच मोलर मास असं म्हणतात. नेक्स्ट अँड लास्ट पॉईंट ऑफ दिस चॅप्टर इज मोल्स अँड गॅसेस. मेनी सबस्टन्सेस एक्झिस्ट ॲज गॅसेस. इफ वी वॉन्ट टू फाइंड द नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस वी कॅन डू दिस मोर कन्व्हिनियंटली बाय मेजरिंग द व्हॉल्यूम रॅदर दॅन मास ऑफ द गॅस. आता बरेचसे मॉलिक्युल्स बरेचसे सबस्टन्स जे असतात ते गॅस फॉर्ममध्ये पण असतात. तर आपल्याला त्यांचं नंबर ऑफ मोल्स हे फाइंड करायला थोडं डिफिकल्ट जातं. मग त्याच्यापेक्षा आपण त्याचं जर व्हॉल्यूम मेजर केला तर ते थोडं जास्त कन्व्हिनियंट होतं. तर जे केमिस्ट होते त्यांनी डेफिनेशन कशी केली आहे. 1 mole of any gas occupies a volume of 22.4 dm³ at standard temperature 0 degree Celsius and pressure 1 atmospheric. ही त्यांनी डेफिनेशन केलेली आहे. The volume of 22.4 dm³ at standard temperature and pressure is known as molar volume of a gas. Here we completed our first chapter of chemistry, some basic concept of chemistry. Next chapter start in next lecture. Till then, bye.